मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेपोजिशन, ज्याला मराठीमध्ये पुढची जात आहे ही, ज्याला मराठीमध्ये म्हणतात शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय म्हणून कोणकोणते शब्द इंग्रजी भाषेमध्ये वापरले जातात इंग्रजी व्याकरणामध्ये ते आपण पाहणार आहोत. तर हे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर वाक्यामध्ये, दिलेल्या वाक्यामध्ये कधी कधी दोन दोन नामं येतात, कधी कधी एक नाम एक सर्वनाम येतं. तर दोन नाउन्स जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा त्या दोन नाउन्सचा एकमेकाशी काही ना काहीतरी संबंध असतो, कनेक्शन असतं. ते कनेक्शन दाखवणारा जो शब्द आहे त्याला म्हणतात प्रेपोजिशन. फॉर एक्झाम्पल, आपण एखादं बॉक्स घेतलं, पेन घेतला, पेन बॉक्समध्ये ठेवला, म्हणजे पेन हे एक नाउन आहे, बॉक्स हे एक नाउन आहे. पेन आपण कुठे ठेवला? बॉक्समध्ये, म्हणजे इन द बॉक्स. म्हणजे पेन आणि बॉक्स या दोन नाउनचा संबंध कुणी दाखवला? इन या शब्दाने दाखवला. म्हणजे तुम्हाला शब्दयोगी अव्यय कसं येतं भाषेमध्ये ते आता कळलं असेल. तर कोणते शब्द येतात इंग्रजीमध्ये प्रेपोजिशन म्हणून येणारे शब्द? इन, ऑन, ओव्हर, अंडर, बिलो, अप, डाऊन, विथ, ऑफ, ओएफ ऑफ आणि ओडब्ल्यूएफ ऑफ हे दोन्ही पण, नियर, बिटवीन यासारखे हे प्रमुख शब्द विशेषतः प्रेपोजिशन वर इनटू येतं, आउट, समजलं, इन फ्रंट, समोर. तर यासारखे शब्द इंग्रजी भाषेमध्ये प्रेपोजिशन म्हणून वापरले जातात. आणि हे शब्द वाक्यामध्ये नेमकं काय काम करतात? तर वाक्यामध्ये आलेल्या दोन नाउन्सचा एकमेकाशी असलेला संबंध दाखवण्याचं काम हे प्रेपोजिशन्स करत असतात. समजली ही जात प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय. त्यानंतर पुढचे आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे मराठीत त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन करायला येतं, ते जोडायला येतं. काय करायला येतं? जोडायला येतं. मग कुणाकुणाला जोडतं हे? तर वाक्यात आलेले दोन, कधी कधी दोन शब्दांना त्याला जोडायचं असतं, दोन नाउन्सला त्याला जोडायचं असतं. फॉर एक्झाम्पल, राम अँड श्याम असं आपण म्हणतो. म्हणजे राम आणि श्याम ह्या दोन नाउन्सला जोडण्याकरता कोणाला? अँड आला. कधी कधी वाक्यातल्या दोन नाउन्सला जोडायचं असतं त्याला. कधी कधी दोन दोन वाक्य त्याला एकत्र करायचे असतात. भाषेमध्ये दोन दोन वाक्य एकत्र करावी लागतात आपल्याला, तेव्हा सुद्धा हे कंजंक्शन्स वापरले जातात. तर इंग्रजी भाषेमध्ये ठराविक कंजंक्शन्स आहेत. तर ती कंजंक्शन्स कोणती आहेत पहा. अँड, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँड आहे. त्यानंतर ऑर, अँड ऑर. त्यानंतर बट. कोणता आहे? बट. नंतर आहे बिकॉज. बिकॉज म्हणजे कारण. बिकॉज म्हणजे काय? कारण. त्यानंतर आहे अदरवाईज. कोणता आहे? अदरवाईज, नाहीतर. त्यानंतर नो सूनर. नो सूनर, टिंब टिंब दॅन अशी एक वाक्यरचना असते इंग्रजीमध्ये. इथे दॅन हे कंजंक्शन वापरलेलं आहे. मात्र हे दॅन येण्याकरता इकडे काय यावं लागतं? नो सूनर यावं. काय यावं लागतं? नो सूनर यावं लागतं. किंवा हार्डली व्हेन. हार्डली व्हेन, आयदर ऑर, नायदर नॉर यासारखे हे कंजंक्शन्स इंग्रजी भाषेमध्ये वापरले जातात. हे कंजंक्शन्स काय काम करतात? तर दोन शब्द आणि दोन वाक्य यांना जोडण्याचं काम ते करतात. त्यानंतर पुढची जात आहे ती म्हणजे
हा भाग पुसते मी. पुढची जात आहे ती म्हणजे इंटरजेक्शन. कोणती? इंटरजेक्शन. दॅट मीन्स त्यालाच एक्सक्लेमेशन असं सुद्धा म्हणतात. व त्याला उद्गारवाचक अव्यय, मराठीत काय म्हणतात? उद्गारवाचक अव्यय किंवा केवल प्रयोगी अव्यय. काय म्हणतात? उद्गारवाचक अव्यय किंवा केवल प्रयोगी अव्यय. तर हे इंटरजेक्शन म्हणजे काय? तर एखादी घटना किंवा एखादा प्रसंग आपण अचानकपणे पाहतो. अचानक तो आपल्या समोर आला की आपल्या तोंडातून अचानक उद्गार बाहेर पडतो. तो उद्गार बाहेर पडण्याकरता आपण कधीही विचार करत नाही. उदाहरणार्थ, रस्त्याने चाललो, अचानक जर रस्त्यामध्ये आपल्याला साप दिसला तर आपण लगेच म्हणतो बापरे, किंवा चालता चालता ठेच लागली तर आई ग, किंवा एखादी सुंदर बाग आपल्या पाहिली आपण तर लगेच काय म्हणतो? छान, वा, किती सुंदर बाग आहे. म्हणजे हे असे शब्द की जे आपोआप आपल्या मुखातून बाहेर पडतात त्यांना म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. त्या शब्दांना मराठीमध्ये ते शब्द आहेत बापरे, आई ग, अरे रे, अबब, वा, छान यासारखे शब्द मराठी भाषेमध्ये वापरले जातात. तसे इंग्रजी भाषेमध्ये कोणते आहेत? ओ, काय? ओ, आ, आलास, आउच यासारखे शब्द इंग्रजी भाषेमध्ये इंटरजेक्शन म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय म्हणून वापरले जातात. समजलं? वाव, वाव हा पण शब्द आहे. भरपूर आपण जशी भाषा वाचत जाऊ तसे अनेक शब्द संग्रह आपल्याकडे यातला होत जाईल. तर हे होतं इंटरजेक्शन. अशा पद्धतीने आपण मुलांनो आतापर्यंत शब्दांच्या 8 जाती शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा त्याची आपण थोडक्यात उजळणी करणार आहोत. पहिला आहे नाउन, त्यानंतर प्रोनाउन, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर वर्ब, नंतर ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन आणि त्यानंतर कंजंक्शन आणि शेवटचं म्हणजे इंटरजेक्शन. शेवटचं आहे इंटरजेक्शन. नाउन, नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडव्हर्ब क्रिया विशेषण, प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. यानंतर आता थोडक्यात आपण याची उजळणी घेऊया. नाउन, नाम. नामामध्ये आपण नामाचे सगळे प्रकार पाहिले. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन, कलेक्टिव्ह नाउन हे प्रकार पाहिले. प्रोनाउन मध्ये आपण काय पाहिलं की प्रोनाउन म्हणून इंग्रजी भाषेमध्ये कोणते वर्ड्स वापरले जातात, कोणते शब्द वापरले जातात ते पाहिलं. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण कसं येतं, कोणते शब्द नेमके विशेषण म्हणून येतात, त्याची रचना कशी असते, म्हणजे ते नेहमी नाउनच्या सोबतच येतं हे आपण पाहिलं. वर्ब, वर्ब म्हणजे काय तर ॲक्शन वर्ड. जो ॲक्शन वर्ड आपल्या वाक्यात असेल तो म्हणजे काय असतो, वर्ब असतो. त्याला इंग्रजीमध्ये मेन वर्ब असं म्हणतात, कारण
काळांची रचना कळावी, काळ समजावेत म्हणून या व्हर्बला मदत करण्यासाठी आणखी काही क्रियापद वाक्यात आलेली असतात, त्यांना म्हणतात सहाय्यकारी क्रियापद. मग ती पण आपण पाहिली तर ती कोणती आहे? टू बी ची वर्तमान काळातली, इज एम आर भूतकाळातली, वॉज वेअर भविष्य काळातली, शाल विल, टू हॅव ची हॅव हॅज हॅड शाल हॅव विल हॅव ही आपण पाहिली. नंतर मॉडल ऑक्झिलरीज पाहिल्या, कॅन, कुड, वुड, शुड, मे, मस्ट, माइट, ऑट टू, यूज टू, डू, डज, डीड हे सगळे मदत करणारी क्रियापद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद म्हणून वाक्यात येतात. ती कशी येतात ते तुम्हाला समजावून सांगितलं. नंतर ऍडव्हर्ब म्हणजे काय तर क्रिया विशेषण म्हणजे क्रिया कशी घडली, केव्हा घडली आणि कधी घडली, कुठे घडली हे सांगणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना म्हणतात ऍडव्हर्ब. ऍडव्हर्बचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये ऍडव्हर्ब असणाऱ्या शब्दाला ly प्रत्यय लागलेला असतो. काय लागलेला असतो? ly प्रत्यय लागलेला असतो, ly जोडला गेलेला असतो त्याला, म्हणजे ते आपल्याला ओळखायला सोपं जाईल. त्यानंतर प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं तर वाक्यात आलेले जे नाउन्स आणि दोन नाउन्स आहेत किंवा एक नाउन एक प्रोनाउन असेल तर त्या दोघांचा एकमेकाशी असलेला संबंध दाखविणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात प्रेपोजिशन. तुम्हाला उदाहरणही दिलं होतं मी पेन अँड बॉक्सचं. तर मग ते शब्द कोणते, त्यात कोणते आहेत? इन, ऑन, अंडर, बिलो. तर यासारखे शब्द प्रेपोजिशन म्हणून वापरले जातात. त्यानंतर कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य, दोन शब्द यांना जोडण्यासाठी जे शब्द येतात त्यांना म्हणतात कंजंक्शन. अँड, ऑर, बिकॉज, बट, अदरवाईज, नायदर, नॉर, आयदर, ऑर, नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन यासारखे शब्द कंजंक्शन म्हणून वापरले जातात. आणि शेवटचं पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलं आपण इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. तर केवल प्रयोगी अव्ययालाच उद्गारवाचक अव्यय सुद्धा म्हणतात. तर ते कधी येतं तो काय आहे? तो एक निरर्थक शब्द आहे. म्हणजे निरर्थक म्हणजे तो फक्त अर्थ देतो. व्याकरणाच्या दृष्टीने निरर्थक म्हणजे व्याकरणावर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. पुढे जाऊन जेव्हा आपण व्याकरणाच्या वेगवेगळ्या क्रिया करायला जाऊ तेव्हा तो शब्द आपल्याला वाक्यातून वगळायचा असतो, काढून टाकायचा असतो. त्याकरता तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. मग इंग्रजीतले इंटरजेक्शन म्हणून वापरले जाणारे थोडे शब्द तुम्हाला मी सांगितले. आणखी तुम्ही जसजशी पुस्तकं चाळत जाल, जसजसे लेसन शिकत जाल तसतसे तुमच्या शब्दसंग्रहामध्ये आणखी भर पडणार आहे. मी आता किती सांगितलं तर ते ध्यानात राहणार नाही. ओ आ तुम्हाला टाईप करण्याकरता मी ते सांगितले. ओ आ, आलास वगैरे वगैरे, आउच, वाव यासारखे शब्द इंटरजेक्शन म्हणून वापरले जातात. तर हा सगळा आपला इंग्रजीचा पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास माझ्या माहितीप्रमाणे आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्या थर्ड लँग्वेजच्या दृष्टिकोनातून तो पूर्ण झालेला आहे. बंद करा. समजलं इथपर्यंत?